नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील गोखले रोड विद्युत दिव्यांनी झगमगले की ठाण्याच्या बाजारपेठेला दिवाळीची चाहूल लागते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दरवर्षीप्रमाणे शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोखले रोडवर दसऱ्याच्या निमित्ताने केलेली विद्युत रोषणाई दिवाळीच्या स्वागतासाठी आतुरली आहे. हा रस्ता खरेदी आणि रोषणाईच्या निमित्ताने ठाणेकरांचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. दिवाळीनिमित्त शहरातील अनेक रस्त्यांवरती विद्युत रोषणाई केली जाते. कंदील लावून रस्ते सजवले जातात. गोखले रोडवरील सजावट दसऱ्यापासूनच केली आहे. या रोषणाईमुळे हा परिसर सायंकाळी आणि रात्री उजळून निघत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. नौपाडा गोखले रोड बाजारपेठ अनेक वर्षापासून खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांची गर्दी होत असून विविध प्रकारच्या वस्तू ग्राहकांना येथे उपलब्ध होत आहेत. दिवाळीनिमित्त नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती वस्तू खरेदी करण्याकडे कल असतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने, कपडे आणि सोनं खरेदीला नागरिकांची अधिक पसंती असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी दरवर्षी सवलती देण्यात येत असतात. यंदाही ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि नव्या वस्तूंचा संग्रह देण्यात येत आहे. यंदाही अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांसाठी विशेष सवलती, नव्या वस्तूंचा संग्रह, सोन्यांच्या पेढीमध्ये सोन्या चांदीच्या घडवणीत विशेष सूट, वाहन खरेदीवरती सवलत घोषित केल्या आहेत. यावेळी विविध ठिकाणी रांगोळी काढली जाईल. तर लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली असून शुक्रवारपासून हा महोत्सव सुरू होणार असल्याचं नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील पीडित मुलींच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करत असतानाच त्या व्यक्तीवरती पोस्को अंतर्गत कारवाई केली पाहिजे. सचिन यादव हा शिंदे गटाचा पदाधिकारी आहे, तरी न्याय देण्याची मागणी केली आहे. ठाण्यातील म्हात्रे कुटुंबियांना येत्या मंगळवारपर्यंत न्याय मिळाला नाही तर बुधवारी ठाणे बंदची हाक देण्यात येईल असा इशारा म्हात्रे कुटुंबियांच्या वतीने मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. सदर मोर्चा हा सर्वपक्षीय होता. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, समाजसेविका वृत्ता जितेंद्र आव्हाड तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता. बाजारपेठ येथून मोर्चाला सुरुवात झाली व तलावपाली येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सांगता करण्यात आली. मंगळवारपर्यंत याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही तर म्हात्रे कुटुंबियांचं मत असं आहे की बुधवारी जसं बदलापूरकर एकत्र होऊन बदलापूर बंद केला होतं तसं येत्या बुधवारी आम्ही ठाणे बंद करू. पण ठाणे बंद करताना आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही. ज्यांना ती मुलगी आपली वाटते, ठाण्यामध्ये राहतात, ठाण्यामध्ये व्यवसाय करतात, ज्यांना ही मुलगी आपली वाटते त्यांनी त्या बंदमध्ये सामील व्हावं. आम्ही कुठल्याही प्रकारची कोणालाही जोर जबरदस्ती बळजबरी करणार नाही. परंतु मला ठाणेकरांवर खात्री आहे की बदलापूरकर जसे त्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले होते तसे आमचे ठाणेकर देखील त्या मुलीच्या पाठी उभे राहतील. सर्व पक्षीय लोक या बंदमध्ये सामील होतील आणि हा बंद हा ठाण्यातला कडकडीत बंद असेल की याच्या पुढे आमच्या ठाण्यातल्या कुठल्याही चिमुरडेवर कोणीही हात टाकायचा विचार देखील मनात आणणार नाही. आता मला कळत नाही की ह्याच्यावर बोलावं काय. म्हणजे गेंडा असतो ना, गेंडा, त्याची कातडी सुद्धा मला असं वाटतं ह्यांच्यापेक्षा थोडीशी पातळ असेल. आधी अक्षता म्हात्रे झाली, त्या मोठ्या होत्या, पण त्यांना ज्या तऱ्हेने त्या मंदिरामध्ये त्यांचा मृतदेह सापडला त्याच्यानंतर फक्त फास्ट ट्रॅकचं आश्वासन दिलं. अजूनही तो प्रलंबित आहे. ते 2 साधूंना फक्त पकडलंय, दॅट्स ऑल. त्याच्यानंतर बदलापूर झालं आणि रोज असं काही ना काहीतरी घडतच चाललंय. ह्याला कारण एकच आहे की
आरोपींना आता कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यांना माहिती आहे की काहीतरी इन्फ्लुएन्स आहे म्हणा किंवा कुठेतरी काहीतरी पोलिसांची शक्ती कमकुवत असेल बहुतेक. म्हणजे त्यांची मानसिकता कुठेतरी कच खाते का हे सगळं करायला. आता एवढ्या लहान मुलीला जर नुसता विनयभंग जरी झाला, मुलगा मुलगी कोणी असो 16 वर्षात, त्यांच्यावर पोक्सो लागतो. पोक्सो इज अ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल अब्यूज. पण ह्या लोकांनी त्या 11 वर्षाच्या छोटीवर झाल्यानंतर देखील पोक्सो जर लावला नाही तर आय डोंट नो. बघू शकाल की महाराष्ट्रभर प्रत्येक कानाकोपऱ्यात ही विकृती पसरते आणि अतिशय निंदनीय घटना ही या ठाणे जिल्ह्यामध्ये, या ठाणे शहरामध्ये घडलेली आहे. कलम कुठचे लावले, कुठच्या अंतर्गत बेल मिळाली, कुठच्या अंतर्गत बेल मिळू शकते का, नॉन ऑफेन्सिव्ह होऊ शकतो का, त्यांना जामीन मिळाला पाहिजे का. अहो या सगळ्या गोष्टी खूप पुढच्या आहेत. एक अत्याचार झाल्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करणं, आणि हे खरोखर या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीच्या घटना आपल्या आई बहिणींवरती, मुलींवरती झाल्यानंतर आपल्याला हे असे मोर्चे काढावे लागतात. जर का शक्ती कायदा जो आहे, ज्याच्यावरती वारंवार चर्चा प्रत्येक प्रसार माध्यमांवरती केल्या जातात, तो कायदा जर का लागू झाला तर कदाचित ही अशी विकृती कुठेतरी थांबेल. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने हे घडलं गेलं, आपण बघाल की ठाणेकर नागरिक म्हणून इकडे जे सगळेजण एकवटलेले आहेत, हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझं आव्हान आहे सगळ्यांना की बाकी पक्ष वगैरे बोलणार नाही. माझी विनंती आहे की आपल्या विभागामध्ये, आपण जिकडे राहतो त्या परिसरामध्ये अशी कोणतीही घटना आपल्या लहान मुलाबाळांवरती जर का घडली तर आपण त्वरित या अशा सगळ्या सामाजिक संस्थांना एकत्रित करून जो कोण तो आरोपी असेल त्याला ठेचण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज तुम्ही बघताय इथे ठाणेकर जमले, सर्व पक्षीय ठाणेकर जमले, ज्यांच्या कुटुंबामध्ये हा गुन्हा घडलेला आहे त्यांच्या सपोर्टमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत. आमचा सरकारवर, आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. पण आज जी घटना घडली आहे इथे ठाण्यामध्ये, त्याला कुठलंही शासन न करता, त्याला कुठलंही ते पेपर याची वाट न बघता डायरेक्ट त्याला सोडून दिलं. हे तुम्ही आज बघताय की कुठल्याही घरात, आज तुमच्याही घरात तुमच्याही मुलीबाया आहेत, तुमचीही मिसेस, म्हणजे तुमच्या घरातही आयाबाया आहेत, त्यांच्यावरही हा कुठूनही कसाही प्रसंग घडू शकतो. त्याच अनुषंगाने आज इथे जमलेल्या सगळ्या महिला आम्ही त्या कुटुंबियाला सपोर्ट करायला आलोय. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिवा, देसाई, मनेरा, अंजूर, आलमगड या ठिकाणी होणाऱ्या तसेच अवैध दारू विक्रीबाबत कडक कारवाई करून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टीम तयार करणे, ड्रोनद्वारे माहिती घेऊन तसेच परराज्यातून येणारी दारू वाहतुकीसाठी चेकपोस्ट तयार करून कडक कारवाई करण्यात यावी. 10 लाख रुपयांच्या वरती रोख रक्कम सापडल्यास ती तात्काळ आयकर विभागाकडे जमा करण्यात यावी. बँक, पतसंस्था, सहकारी संस्था यांना याबाबत सूचना देण्यात याव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे. 10 लाख रुपयांपेक्षा कमी रोख रक्कम सापडल्यास ती कोषागार किंवा उपकोषागारात जमा करावी. याचे सर्व अहवाल निवडणूक विभागाला सादर करावे लागतात. जीएसटी विभागाने गोदाम, पेट्रोल पंपाकडे लक्ष ठेवावे. रेल्वेद्वारे होणाऱ्या पैशाची वाहतूक टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्टेशनवरती पथके नेमावीत, अशा सूचना देखील दिल्या आहेत. विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मिळतो कसा? राज ठाकरे यांचा ठाणे पोलिसांना आरोपी विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वीच ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. या प्रकरणामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केला आहे. परंतु अवघ्या 2 दिवसात आरोपीला जामीन मिळाला. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन मिळतो कसा, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच या प्रकरणामध्ये पीडित मुलीचा जबाब नोंदवून आरोपीला पुन्हा अटक करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी प्रसिद्ध मिसळचा आस्वाद घेण्याकरिता ठाण्यामध्ये आले होते. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते अमित ठाकरे, अविनाश जाधव, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. ठाण्यात काही दिवसांपूर्वीच ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु त्याला तात्काळ जामीन मिळाला. या घटनेत भाजप, शिवसेना आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली. आरोपी विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने
नागरिक देखील सहभागी झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावरती प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की बदलापूर सारखे सर्वच गोष्टी अंगावर घेऊ नका. तो व्यक्ती कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हे महत्त्वाचं नसून पक्षाचीही कधी भूमिका नसते. कोणत्याही माणसाची विकृती पंखाखाली घालणारं असू तर मग बघायला नको. अशा प्रकारच्या गोष्टी काही पंखाखाली घालू नये. न्यायालय देखील त्यांना जामीन देते कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्या अल्पवयीन मुलीचा पुन्हा जबाब नोंदवून त्या व्यक्तीला अटक करा अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना केल्या आहेत. टोलनाक्यावरील आंदोलनात अनेक मनसे पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घ्यायला हवेत असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. टोलनाक्यावरील आंदोलन ही लोकांसाठी केलेली गोष्ट होती. इतके वर्ष आपल्यावर टोलधाड पडली होती. टोलमधून किती पैसा आला, कोणाकडे गेला, कंत्राटदाराचा पत्ता नव्हता. अखेर मनसेच्या आंदोलनाला यश आले असं ते म्हणाले. माझं आताच पोलिसांशी बोलणं झालं. मी त्यांना हेच सांगितलं, म्हटलं बदलापूरसारखं म्हटलं तुम्ही सगळ्या गोष्टी अंगावरती घेऊ नका. प्रश्न हा कुठच्या पक्षाचा तो पदाधिकारी आहे हा महत्त्वाचा नसून कधी कुठच्याही पक्षाची कधी भूमिका नसते. पण एखादी कुठची व्यक्ती त्याची जर समजा अशा प्रकारची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू आपण तर मग काय बघायलाच नको. मला सांगतो कुठच्याही पक्षाचा असो ना, असल्या प्रकारची कृत्य करताना कोणी त्यांना पंखाखाली घालू नये. आणि अशा प्रकारची विनयभंगाची केस झाल्यानंतर किंवा गोष्ट झाल्यानंतर अशा लोकांना जामीन मिळतो कसं मला कळत नाही. कोर्ट देखील यांना जामीन देतं कसं. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तर त्या मुलीची परत स्टेटमेंट घ्या सगळं आणि तो जो कोणी आहे त्याला पहिल्यांदा अरेस्ट करा. बोलणं झालं त्याप्रमाणे ते करते घेतल्या पाहिजेत ना. ते काय घरचं सत्यनारायण होतं का आमच्या लोकांसाठी म्हणून केलेली गोष्ट होती. आणि आज मला असं वाटतं सगळेच जण खुश असतील या प्रकारचं. कारण इतकी वर्षाची काही टोळधाड पडली होती आपल्यावरती ज्याला डकाईतीच म्हणता येईल. किती पैसे जमा झाले, किती पैसे आले, कोणाकडे गेले, काय झाले, पैशाचा कशाला पत्ता नव्हता आजपर्यंत. मला असं वाटतं की इतक्या वर्षाच्या आमच्या आंदोलनाला इथे यश आलेलं आहे. आणि त्याबद्दल माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन तेव्हा पण केलं, आत्ता पण करतो की हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झालं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 147 कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत शांतीनगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 38 येथे मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या मतदान जनजागृतीस पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 20 नोव्हेंबर रोजी आम्ही मतदान करणार असल्याचा विश्वासही महिला पालक मेळाव्यास उपस्थित असलेल्या पालकांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करून त्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना मतदान करण्याचं आवाहन केले. स्वीपचे सदस्य राजेंद्र परदेशी आणि अनंत सोनावणे यांनी लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असून या अधिकाराचा वापर प्रत्येकाने करून लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावला पाहिजे असंही आवाहन केलं. आपण स्वतः मतदान कराच, परंतु आपल्या घरातील सदस्य, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा संदेश मतदान जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी मतदान करण्याची शपथ सर्वांना देण्यात आली. तसेच नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी अर्जाचे वाटप करून नवमतदारांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टीमचे नोडल अधिकारी कमलाकांत मेत्रे, स्वीपचे सदस्य सीताराम परब आणि अविनाश सावंत तसेच शाळेतील मुख्याध्यापिका आशा पाटे व इतर शिक्षक येथे उपस्थित होते. नमस्कार, राम राम. निवडणूक आहे, मी निवडणुकीसाठी उभा आहे. निवडणूक करून दे. सगळेजण येणार ना निवडणुकीला? चला चला काकी, मतदान करायला जाऊ. चला चला मतदान करायला जाऊ. रस्ते गाव काकी, रस्ते पण धान्य
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.